नमस्कार, मी संजय गंगाधर इप्पर, राहणार नागझरी, तालुका अहमदपूर. ही आहे व्हरायटी 659 राशी. ची लागवड आहे 4 जून. आणि पहिला डोस म्हणजे 19 खताचा दिलता 15 दिवसानंतर. त्याच्यानंतर पुन्हा आळे करून बाया लावून 10-26 खात हे दिला दुसरा डोस. पहिली फवारणी उलालानं घेतली होती 15 दिवसानंतर. अशा टोटल फवारण्या 6 झालेल्या आहेत. आणि ह्याची शेंडा खूड एक छाती गळा लेवलला आल्यानंतर आम्ही करून घेतलेली आहे. शेंड्यापर्यंत बोंड निभरलेत. याची लागवड साधारणतः कोणत्या महिन्यामध्ये केलेली आहे? जूनच्या किती तारखेला? 4 जूनला. 4 जूनला. तर आपण पाहू शकता हे संजय इप्पर आहेत. आपण नागझरी या गावामध्ये आहोत. हे कापूस पीक लागवड केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की या बोंडांचा आकार बघा. हे राशी 659 नावाची व्हरायटी आहे. ह्याचे एकदम टोकापर्यंतचे जे बोंड आहेत ते पूर्ण परिपक्व झालेले बोंड आहेत. हे बघा, आपण पाहू शकता. हे बघा. आणि विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी या पूर्ण शेताचा शेंडे खुडलेली आहेत. तर आपण पाहू शकता या झाडाला किती मोठ्या प्रमाणामध्ये बोंड लागलेले आहेत. तर या पिकासाठी तुम्ही खत नियोजन जे केलेलं आहे तर कुठल्या पद्धतीने केलेलं आहे? ठिबक आहे का या कापसाला? ठिबक आहे. बरं. आणि ठिबकमधून तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे आणि किती वेळेस खत सोडलेलं आहे? 2 वेळेस. 2 वेळेस खत गेलेलं आहे. आणि फवारण्या किती वेळेस झालेल्या आहेत? 6 वेळेस. 6 वेळेस. मग सुरुवातीला तुम्ही निंबुळ्याची वगैरे फवारणी घेतली होती का? निंबूची घेतली होती. अच्छा, ठीक आहे. तर आपण पाहू शकता. तर संजय इप्पर यांनी एक खूप चांगल्या पद्धतीनं एक कापूस पिकाचा प्लॉट घेतलेला आहे. या कापूस पिकाच्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहता तर इथं कुठल्याही प्रकारचा थ्रिप्सचा अटॅक नाही आहे, पांढरी माशी नाही आहे. आणि प्रत्येक कापसाच्या आपण झाडावर पाहू शकता एकदम काळीभोर एकदम चांगली कळा आहे. एकदम खूप चांगल्या पद्धतीनं बोंड पण त्याला लागलेली आहेत आणि जाडी पण चांगली मेंटेन झालेली आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ आपण पाहत राहू. संजय इप्परसाठी एक कापूस पिकासाठी लाईक असावी. धन्यवाद. कृषी सहाय्यक कलमे, खंडाळी, नागझरी.